नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षदा ठाणगे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आर्विक सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा। आज आपण पार्ट्स ऑफ स्पीच मधील वर्ब म्हणजेच क्रियापद या ठिकाणी पाहणार आहोत। पहा, वर्ब यालाच आपण मराठीत क्रियापद असे म्हणतो। Verb is a word. Verb is a word that expresses an action. वाक्यातील क्रिया दर्शवणाऱ्या व वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असं म्हटलं जातं। त्यासाठी आपण काय एक्झाम्पल या ठिकाणी पाहूया। She eats an apple. She eats an apple. अजून एक एक्झाम्पल या ठिकाणी देते। सचिन प्लेड क्रिकेट। पहा, या वाक्यामध्ये या ठिकाणी मी दोन वाक्य लिहिले आहेत। शी इट्स अन ॲपल, सचिन प्लेड क्रिकेट। या दोन वाक्यामध्ये इट्स, पहिल्या वाक्यामध्ये इट्स आणि दुसऱ्या वाक्यामध्ये प्लेड, हे काय आहेत? क्रिया दर्शवणारे शब्द आहेत। हे या दोनही वाक्यामधील क्रिया दर्शवणारे शब्द आहे आणि म्हणून जे शब्द या ठिकाणी क्रिया दर्शवतात, द वर्ड दॅट एक्सप्रेसेस अन ॲक्शन दॅट इज नोन ॲज अ वर्ब। म्हणजेच या वाक्यामध्ये हे जे शब्द आहेत पहा, इट्स आणि प्लेड, हे क्रियापद या ठिकाणी आहेत, कारण ते वाक्यामध्ये क्रिया दर्शवण्याचं काम या ठिकाणी करतात। आता टाइप्स, आपल्याला या ठिकाणी टाइप्स ऑफ वर्ब या ठिकाणी पाहायचे आहेत। पहा, वर्ब टाइप्स। टाइप्स ऑफ वर्ब, क्रियापदाचे प्रकार। क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार या ठिकाणी पडतात। पहिला प्रकार मेन वर्ब, आणि या ठिकाणी दुसरा प्रकार, महत्त्वाचा प्रकार हेल्पिंग वर्ब। यालाच आपण ऑक्झिलरी वर्ब असेही म्हणतो। ऑक्झिलरी वर्ब। पहा, क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार, मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब। त्यालाच सहाय्यकारी क्रियापद असंही म्हटलं जातं किंवा ऑक्झिलरी वर्ब असंही म्हणतो। आणि मेन वर्बला मुख्य क्रियापद असं म्हणतात। मेन वर्बमध्ये पुन्हा दोन प्रकार या ठिकाणी पडतात। तर मेन वर्बचे दोन मुख्य प्रकार, एक आहे फायनाइट वर्ब आणि दुसरा आहे इनफायनाइट वर्ब। पहा, या ठिकाणी मी मेन वर्बचे दोन प्रकार या ठिकाणी लिहिले आहेत, फायनाइट वर्ब आणि नॉन फायनाइट वर्ब। पुन्हा या फायनाइट वर्बमध्ये आपल्याला दोन प्रकार पाहण्यास मिळतात। ते दोन प्रकार म्हणजेच ट्रान्झिटिव्ह वर्ब and intransitive verb। आणि इनफायनाइट वर्ब मध्ये आपल्याला या ठिकाणी तीन प्रकार पाहण्यास मिळतात। पहिला प्रकार आहे पहा पार्टिसिपल्स, त्यानंतर जिरंड आणि तिसरा प्रकार या ठिकाणी आहे इन्फिनिटिव्ह। हे मेन वर्बचे मुख्य प्रकार आहेत। पहा, हे मेन वर्बचे प्रकार या ठिकाणी आहेत। आणि हेल्पिंग वर्ब, ऑक्झिलरी वर्ब मध्ये दोन महत्त्वाचे प्रकार या ठिकाणी आहेत। पहा, ऑक्झिलरी वर्ब मध्ये दोन महत्त्वाचे प्रकार, त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे मोडल्स। यालाच आपण प्रायमरी ऑक्झिलरी वर्बला प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतो आणि मोडल्सला आपण भाववाचक सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतो। पहा, टाइप्स ऑफ वर्ब यामध्ये मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब हे महत्त्वाचे दोन प्रकार।
मेन वर्बमध्ये पुन्हा फायनाईट वर्ब आणि इनफायनाईट वर्ब, आणि फायनाईट वर्बमध्ये ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह हे दोन प्रकार पाहण्यास मिळतात. तसेच इनफायनाईट वर्बमध्ये पार्टिसिपल्स, इन्फिनिटिव्ह आणि जिरल हे प्रकार आपल्याला पाहण्यास मिळतात. तसेच हेल्पिंग वर्ब त्यालाच आपण ऑक्झिलरी वर्ब असेही म्हणतो, आणि त्यामध्ये प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब व मॉडल्स याचा समावेश या ठिकाणी होतो. आता आपण मेन वर्ब जे आहे पा त्याचे जे प्रकार आहेत, त्याच्या ज्या व्याख्या आहेत, काही उदाहरणं आहेत ते या ठिकाणी पाहूया. फर्स्ट आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे पा मेन वर्ब. मेन वर्बलाच आपण मुख्य क्रियापद असे म्हणतो. मुख्य क्रियापद, मुख्य क्रियापद. आता या मुख्य क्रियापदासाठी पहा वाक्यातील मुख्य क्रियादर्शक शब्दास, वाक्यातील मुख्य क्रियादर्शक शब्दास मुख्य क्रियापद म्हणजेच मेन वर्ब असं या ठिकाणी म्हटलं जात आहे. पहा फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया. ही सॉ अ पिक्चर. ही सॉ अ पिक्चर. पहा या सेंटेन्समध्ये ही सॉ अ पिक्चर या वाक्यामध्ये सॉ ही काय आहे त्या ठिकाणी क्रियादर्शक ॲक्शन वर्ड आहे. पहा तो काय आहे, ॲक्शन वर्ड आहे, आणि तो एकमेव असा ॲक्शन वर्ड वाक्यामध्ये आहे की जो काय करतोय, वाक्य मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण बनवण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे. तसेच वाक्यातील जी ॲक्शन, जी कृती त्या ठिकाणी झालेली आहे ते दर्शवण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे. म्हणून आपण सॉला काय म्हणतो या ठिकाणी, मेन वर्ब म्हणतो. सॉला काय म्हणतो, मेन वर्ब म्हणतो. आता मेन वर्बमध्ये आपण फायनाईट आणि नॉन फायनाईट हे दोन प्रकार पाहिले होते. पहा मेन वर्बमध्ये फायनाईट आणि नॉन फायनाईट हे दोन प्रकार पाहिले होते. तर पहिला प्रकार जो आहे पहा फायनाईट वर्ब. फायनाईट वर्ब. द फायनाईट वर्ब म्हणजे काय पहा, इज अ वर्ब दॅट शो द टेन्स, इज द वर्ब दॅट शो द टेन्स अँड इट ऑल्सो गिव्स अ सेन्स टू अ सेंटेन्स. म्हणजे फायनाईट वर्बमध्ये आपला टेन्सचा उल्लेख त्या ठिकाणी कळतो. पहा टेन्सचा उल्लेख झालेला दिसून येतो. तसेच त्या वाक्यामध्ये पहा जो सेन्स आहे म्हणजेच वाक्य मिनिंगफुल बनवण्याचं काम या ठिकाणी वर्ब करत आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, फायनाईट वर्ब. फायनाईट वर्बमध्ये महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, त्या ठिकाणी टेन्सचा उल्लेख होत आहे. पहा टेन्सचा उल्लेख या ठिकाणी होत आहे. फॉर एक्झाम्पल, ही विल कम टुमारो. ही विल कम टुमारो. पहा या वाक्यामध्ये ही विल कम टुमारो म्हणजे या ठिकाणी विल आलेलं आहे. पहा विल हे हेल्पिंग वर्ब त्या ठिकाणी आहे आणि कम हे वर्ब त्या ठिकाणी आलेले आहे. या दोन्हींच्या साहाय्याने आपल्याला असं कळतंय की या ठिकाणी कोणता टेन्स आहे, सिंपल फ्युचर टेन्स आहे. म्हणजेच फायनाईट वर्बमध्ये असे वाक्य त्या ठिकाणी असतात की त्यामुळे आपल्याला एखाद्या टेन्सचा उल्लेख त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. आता फायनाईट वर्बमध्ये दोन महत्त्वाचे प्रकार मी सांगितले होते. त्यातला पहिला प्रकार ट्रान्झिटिव्ह वर्ब. ट्रान्झिटिव्ह वर्ब यालाच आपण मराठीमध्ये सकर्मक क्रियापद असे म्हणतो. सकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद असे म्हणतो. मग सकर्मक क्रियापद म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय पहा, द वर्ब रिक्वायर्स अन ऑब्जेक्ट टू कंप्लीट द सेन्स इज नोन ॲज अ ट्रान्झिटिव्ह वर्ब. ज्या क्रियापदामध्ये पहा, ज्या क्रियापदामध्ये त्या ठिकाणी ऑब्जेक्टचा उल्लेख झालेला दिसतो त्याला आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब असे म्हणतो. म्हणजेच ज्या वाक्यामध्ये पहा, ज्या वाक्यामध्ये कर्त्याची कर्मावर क्रिया घडते, ज्या वाक्यामध्ये कर्त्याची कर्मावर क्रिया घडते त्यास आपण सकर्मक क्रियापद असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल पहा, मॅरी रोट अ लेटर. मॅरी रोट अ लेटर. अजून एक एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहिते. ही लिसन अ सॉन्ग. ही लिसन अ सॉन्ग. ही लिसन अ सॉन्ग. पहा या दोनही एक्झाम्पलमध्ये मॅरी रोट अ लेटर अँड ही लिसन अ सॉन्ग यामध्ये मॅरी हे सब्जेक्ट आहे, रोट हे वर्ब आहे आणि लेटर हे ऑब्जेक्ट त्या ठिकाणी दिलेले आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये ही हे सब्जेक्ट आहे, लिसन हे वर्ब आहे आणि अ सॉन्ग हे ऑब्जेक्ट आहे. म्हणजेच आपल्याला या वाक्यामध्ये काय दिसतंय, ऑब्जेक्ट दिसतंय. पहा म्हणजे ज्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट दिलेलं असतं, पहा वर्ब नंतर त्या ठिकाणी ऑब्जेक्ट आलेलं असतं त्याला आपण काय म्हणतो,
सकर्मक क्रियापद असे म्हणतो. आणि आपण जी व्याख्या या ठिकाणी पाहिलेली पहा, कर्त्याची कर्मावर क्रिया घडते, म्हणजेच या वाक्यामधील कर्ता कोण आहे? मॅरी आहे. मॅरी हा कर्ता आहे आणि तिने काय केलेलं आहे? कर्त्याची कर्मावर क्रिया घडते, म्हणजे कर्म म्हणजे ऑब्जेक्ट जे आहे पहा, लेटर आहे आणि त्याच्या क्रिया घडलेली आहे, म्हणजे तिने ते लिहिलेलं आहे. म्हणजे या दोन्ही एक्झाम्पलच्या सहाय्याने आपल्याला काय समजते की या दोन्ही वाक्यामध्ये कर्त्याची कर्मावर क्रिया झालेली आहे, म्हणून आपण या सकर्मक क्रियापद असे म्हणतो. आणि यानंतर पहा, ट्रान्झिटिव्ह वर्ब नंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे इनट्रान्झिटिव्ह वर्ब. इनट्रान्झिटिव्ह वर्ब. इनट्रान्झिटिव्ह वर्ब यालाच आपण मराठीमध्ये अकर्मक क्रियापद असे म्हणतो. अकर्मक क्रियापद यास आपण अकर्मक क्रियापद असे म्हणतो. पहा, The verb do not require an object. The verb do not require an object is known as a intransitive verb. त्याला आपण intransitive म्हणजेच अकर्मक क्रियापद असे म्हणतो. पहा, ज्या वाक्यात कर्त्याची कर्मावर क्रिया घडत नाही, क्रिया कर्त्यापासून सुरू होते व कर्त्यापाशीच थांबते, या क्रियापदांना आपण अकर्मक क्रियापद असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल पहा, ही स्पीक्स लाऊडली. ही स्पीक्स लाऊडली. आणखी एक एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहिते. द कार स्टॉप सडनली. द कार स्टॉप सडनली. द कार स्टॉप सडनली. पहा, मी या ठिकाणी दोन एक्झाम्पल लिहिलेले आहेत आणि या दोनही एक्झाम्पलमध्ये आपल्याला कळेल की कर्त्याने जी क्रिया सुरू केलेली आहे ती कर्त्यापाशीच थांबलेली आहे आणि या वाक्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट दिसत नाही आहे. या वाक्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट दिसत नाही आहे, म्हणजेच पहा, द वर्ब दॅट डज नॉट रिक्वायर अन ऑब्जेक्ट टू कम्प्लीट द सेन्स इज नोन ॲज अ इनट्रान्झिटिव्ह वर्ब. या वाक्यामध्ये पहा, ही स्पीक्स लाऊडली, कर्ता ही आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये कर्ता जो आहे पहा, द कार आहे. काय आहे? द कार या ठिकाणी आहे. पहा, स्पीक्स हे या ठिकाणचं वर्ब आहे आणि स्टॉप हे दुसऱ्या वाक्यामधलं वर्ब आहे. आता हे जे लाऊडली आणि सडनली या ठिकाणी दिलेलं आहे ते ॲडवर्ब त्या ठिकाणी आलेलं आहे, ते त्या ठिकाणचं ऑब्जेक्ट नाही आहे. पहा, म्हणजेच या दोन्ही एक्झाम्पलच्या सहाय्याने आपल्याला असं समजते की कर्त्याने जी क्रिया सुरू केलेली आहे ती क्रिया त्याच्यापाशीच थांबलेली आहे, म्हणून आपण याला अकर्मक क्रियापद असे म्हणतो. हे झाले ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह हे फायनाईट वर्बचे दोन महत्त्वाचे प्रकार. आता आपण नॉन फायनाईट वर्ब या ठिकाणी पाहूया. नॉन फायनाईट वर्ब. नॉन फायनाईट वर्ब. या नॉन फायनाईट वर्ब डज नॉट शो द टेन्स. म्हणजे फायनाईट वर्बमध्ये आपल्याला टेन्सचा उल्लेख झालेला दिसून येतो, तसेच नॉन फायनाईट वर्बमध्ये आपल्याला टेन्सचा उल्लेख झालेला दिसून येत नाही. या नॉन फायनाईट वर्बमध्ये आपण पार्टिसिपल्स, इन्फिनिटिव्ह आणि जिरन हे तीन उपप्रकार त्या ठिकाणी पाहिले होते. तर त्यातला पहिला प्रकार आपण या ठिकाणी घेऊया, पार्टिसिपल्स. नॉन फायनाईटमधील पहिला प्रकार पार्टिसिपल. आता पार्टिसिपल म्हणजे काय? पहा, पार्टिसिपल म्हणजे काय? तर पार्टिसिपल इज अ वर्ब विच इज पार्टली अ वर्ब अँड पार्टली अन ॲडजेक्टिव्ह इन अ सेंटेन्स इज कॉल्ड पार्टिसिपल. म्हणजे पहा, एखाद्या वाक्यामध्ये जे वर्ब आहे पहा, ते पार्टली वर्बसुद्धा असतं आणि पार्टली ॲडजेक्टिव्हसुद्धा असतं, त्याला आपण या ठिकाणी पार्टिसिपल असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल पहा, ही सॉ द फ्लाइंग बर्ड. He saw the flying bird. He saw the flying bird. म्हणजे या वाक्यामध्ये पहा, फ्लाइंग हे काय आहे? पार्टिसिपल आहे. फ्लाइंग हे पार्टिसिपल या ठिकाणी दर्शवलेलं आहे आणि फ्लाइंग बर्ड म्हणजे या ठिकाणी ते वर्ब सुद्धा आहे. पहा, त्या बर्डची कोणते ॲक्शन त्या ठिकाणी सुरू आहे तेही आपल्याला या ठिकाणी कळते. आणि फ्लाइंग बर्ड म्हणजे ते बर्ड कसे आहे? फ्लाइंग आहे, म्हणजेच ते ॲडजेक्टिव्ह सुद्धा या ठिकाणी आहे. म्हणजेच पहा, ज्या वेळेस एखादा शब्द म्हणजेच एखादे पार्टिसिपल आहे पहा, ते पार्टिसिपल काय करते? वाक्यामध्ये वर्बचं
त्याचबरोबर ॲडजेक्टिव्हचं सुद्धा काम या ठिकाणी करत आहे. अजून एक एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहिते पहा. आय फेल ऑन द ब्रोकन ग्लास. आय फेल ऑन द ब्रोकन ग्लास. आय फेल ऑन द ब्रोकन ग्लास. या ठिकाणी पहा ब्रोकन, या ठिकाणी ब्रोकन हे पार्टिसिपल आहे आणि म्हणजे तो ग्लास कसा आहे, ब्रोकन आहे. म्हणजेच या ठिकाणी काय केलेलं आहे, या ठिकाणी त्याचा ॲडजेक्टिव्ह, याचा ॲडजेक्टिव्ह म्हणून या ठिकाणी उल्लेख झालेला आहे. आणि ब्रोकन म्हणजेच तो फुटलेला आहे. तो कसा आहे, फुटलेला आहे. म्हणजे ती कृती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. म्हणजेच आपल्याला दोनही एक्झाम्पलच्या सहाय्याने या ठिकाणी काय समजत आहे की असं वर्ब की ज्या ठिकाणी ते त्याचा उल्लेख वर्ब म्हणून सुद्धा तसेच ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा होतोय, त्याला आपण पार्टिसिपल असे म्हणतो. या पार्टिसिपलमध्ये पहा दोन प्रकार आहेत. या पार्टिसिपलमध्ये दोन प्रकार आहेत. तर पहिला प्रकार आपण या ठिकाणी पाहूया पार्टिसिपलमधील, तो म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल. आता प्रेझेंट पार्टिसिपल पहा ऑलवेज एंड्स विथ ING. ऑलवेज एंड्स विथ ING मीन्स वर्ब plus ing, verb plus ing, that is reading, listening, eating, like that. That is known as a present participle. त्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल असे म्हणतो. अँड ऑल्सो इट्स रिप्रेझेंट इनकम्प्लीट ॲक्शन. हे महत्त्वाचं आहे पहा की इट ऑलवेज एंड्स विथ ING. याची जो एंड आहे, शेवट जो आहे पहा, तो नेहमी ING ने होतो. म्हणजे वर्ब प्लस ING त्या ठिकाणी असतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इट्स रिप्रेझेंट इट इनकम्प्लीट ॲक्शन. म्हणजे त्या ठिकाणी जी दर्शवलेली ॲक्शन असते ती इनकम्प्लीट असते, पूर्ण झालेली नसते. फॉर एक्झाम्पल पहा, आय सॉ अ गर्ल. आय सॉ अ गर्ल. I saw a girl carrying a bunch of flower. Carrying a bunch of flower. Carrying a bunch of flower. हे आपलं पहिलं उदाहरण या ठिकाणी पहा. आणि आणखी एक एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहिते. द बर्निंग हाऊस. द बर्निंग हाऊस. पहा वाक्यामध्ये, या दोन्ही वाक्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, या ठिकाणी प्रेझेंट पार्टिसिपल पाहायचं आहे. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे वर्ब प्लस ING. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये कॅरिंग आणि दुसऱ्या वाक्यामध्ये बर्निंग. हे काय आहे, त्या ठिकाणचं प्रेझेंट पार्टिसिपल आहे पहा. आणि ते काय दर्शवतोय त्या ठिकाणी, इट रिप्रेझेंट इनकम्प्लीट ॲक्शन. म्हणजेच आय सॉ अ गर्ल कॅरिंग अ बंच ऑफ फ्लावर. म्हणजे तिची जी ॲक्शन आहे कॅरिंग करण्याची, ती ॲक्शन त्या ठिकाणी पूर्ण झालेली नाही, ती सुरू आहे. ती काय आहे, सुरू त्या ठिकाणी आहे. मीन्स द प्रोसेस ऑफ कॅरिंग कंटिन्युअस. तिची जी ॲक्शन आहे पहा, त्याची जी ॲक्शन आहे त्या ठिकाणी ती कशी आहे, ती त्या ठिकाणी सुरू आहे पहा. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये द बर्निंग हाऊस. द बर्निंग हाऊस जे घर त्या ठिकाणी आहे ते कसं आहे, बर्निंग आहे म्हणजे जळलेलं आहे. म्हणजे ती जळण्याची जी कृती आहे ती कशी आहे, त्या ठिकाणी सुरू आहे. म्हणजेच पहा वर्ब प्लस ING त्या ठिकाणी दिलेलं असतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी इनकम्प्लीट ॲक्शन असते, त्याला आपण काय म्हणतो, प्रेझेंट पार्टिसिपल असे म्हणतो. या प्रेझेंट पार्टिसिपल नंतर आपल्याला जो दुसरा प्रकार या ठिकाणी पाहायचा आहे पहा, तो आहे पास्ट पार्टिसिपल. दुसरा प्रकार आपण या ठिकाणी पाहूया, पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल. आता पास्ट पार्टिसिपल इज डिनोट अ कंप्लीट ॲक्शन. पास्ट पार्टिसिपल काय करतंय, कंप्लीट ॲक्शन त्या ठिकाणी डिनोट करतंय पहा, रिप्रेझेंट करतंय. आणि या पास्ट पार्टिसिपलमध्ये पहा, पास्ट पार्टिसिपल आपण कशाला म्हणतो, वर्ब प्लस EN, वर्ब प्लस EN and ओनली डी. म्हणजे पहा ज्यावेळेस वर्ब प्लस EN किंवा EN किंवा D त्या ठिकाणी असेल, त्याचा उल्लेख आपण पास्ट पार्टिसिपल म्हणून करत असतो पहा. द ब्रोकन विंडो. फॉर एक्झाम्पल पहा, द ब्रोकन विंडो. द ब्रोकन विंडो.
म्हणजेच आपल्या या उदाहरणानुसार पहा व्ही प्लस ई एन या ठिकाणी दिलेलं आहे. व्ही प्लस ई एन म्हणजे ब्रोकन हे काय या ठिकाणचं पास्ट पार्टिसिपल आहे. ब्रोकन हे या वाक्यातलं पास्ट पार्टिसिपल या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी जी द ब्रोकन विंडो म्हणजे जी ॲक्शन सांगितलेली आहे, जी ब्रोकन ॲक्शन दर्शवलेली आहे, द प्रोसेस ऑफ गेटिंग ब्रोकन इज कम्प्लीट म्हणजे ती ॲक्शन त्या ठिकाणी काय झालेली आहे, पूर्ण झालेली आहे. ती ॲक्शन त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. द इंजर्ड सोल्जर, आय राईट वन मोर एक्झाम्पल. द इंजर्ड सोल्जर, द इंजर्ड सोल्जर ले ऑन द रोड, ले ऑन द रोड. या ठिकाणी पहा ईडी वर्ब प्लस ईडी म्हणजे इंजर्ड. इंजर्ड हे काय या ठिकाणचं पास्ट पार्टिसिपल आहे. आणि या दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा आपल्याला काय कळतं आहे, जे सोल्जर आहेत, पाच सैनिक आहेत, त्यांची इंजर होण्याची क्रिया त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. त्या ठिकाणी ती पूर्ण झालेली आहे. म्हणजेच पहा ज्यावेळेस व्ही प्लस ईडी एन ई एन तसेच डीचा उल्लेख त्या ठिकाणी होतो त्याला आपण पास्ट पार्टिसिपल म्हणतो. आणि पास्ट पार्टिसिपलमध्ये एखादी ॲक्शन जी असते ती त्या ठिकाणी कंप्लीट झालेली असते. आता आपण या ठिकाणी जे दुसरं आहे पहा, पहिला जे नॉन फायनाईट वर्ब जे होतं पहा, नॉन फायनाईट वर्बमध्ये पार्टिसिपल्स होते आणि पार्टिसिपल्समध्ये प्रेझेंट पार्टिसिपल व पास्ट पार्टिसिपल आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. त्यातला दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे इन्फिनिटिव्ह वर्ब. आता आपण या ठिकाणी इन्फिनिटिव्ह वर्ब म्हणजे काय पाहूया पहा. इन्फिनिटिव्ह वर्ब, इन्फिनिटिव्ह वर्ब. इन्फिनिटिव्ह आर ऑलवेज वी यूज विथ द टू म्हणजे टू प्लस वर्ब, टू प्लस वर्ब त्यालाच आपण इन्फिनिटिव्ह वर्ब असे म्हणतो. टू प्लस वर्ब म्हणजेच इन्फिनिटिव्ह वर्ब. इन्फिनिटिव्ह इज अ बेस. याला आपण बेस का म्हणतोय पहा, याला आपण या ठिकाणी बेस का म्हणतो कारण या ठिकाणी जे वर्ब आहे त्याचा प्रेझेंट फॉर्म त्या ठिकाणी यूज केला जातो पहा, प्रेझेंट फॉर्म. आणि प्रेझेंट फॉर्मला आपण बेस फॉर्म असंही म्हणतो. म्हणून या ठिकाणी पहा टू प्लस वर्ब, टू प्लस वर्ब इज नोन ॲज अ इन्फिनिटिव्ह वर्ब. फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट टू स्विम, I want to swim. सो इथे पहा या वाक्यामध्ये टू प्लस वर्ब, टू प्लस वर्ब आणि दिस स्विम ऑलवेज म्हणजे या ठिकाणी पहा जे टू बरोबर आलेलं वर्ब जे असतं ते नेहमी प्रेझेंट टेन्समध्येच त्या ठिकाणी दिलेलं असतं आणि त्यालाच आपण इन्फिनिटिव्ह वर्ब असे म्हणतो. या टू बरोबर पास्ट टेन्स किंवा पास्ट पार्टिसिपल कधीच वापरलं जात नाही. म्हणजेच टू प्लस present form, base form that is known as a infinitive verb. आणखी एक एक्झाम्पल, टू स्टील इज अ क्राईम, टू स्टील इज अ क्राईम, टू स्टील इज अ क्राईम म्हणजे या वाक्यामध्ये पहा टू स्टील इज अ क्राईम, टू प्लस स्टील म्हणजेच टू स्टील हे त्या ठिकाणचं इन्फिनिटिव्ह वर्ब आहे पहा. म्हणजेच टू प्लस वर्ब ज्या ठिकाणी दिलेलं असेल या ठिकाणी पहा पहिल्या वाक्यामध्ये ते ऑब्जेक्ट प्लेसला आलेलं आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये ते सब्जेक्ट प्लेसला या ठिकाणी आलेलं आहे. त्याला आपण काय म्हणतो, इन्फिनिटिव्ह वर्ब असे म्हणतो. आता या इन्फिनिटिव्ह वर्बचा वापर आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो पहा. तर पहिलं आपण त्याचा वापर काय म्हणून करू शकतो पहा. इन्फिनिटिव्हचा वापर आपण कर्म म्हणून, इन्फिनिटिव्हचा वापर, इन्फिनिटिव्हचा वापर आपण कर्म म्हणून करू शकतो. आपण कर्म म्हणून करू शकतो. कर्म म्हणजेच काय, ऑब्जेक्ट म्हणून करू शकतो. नो वन वॉन्ट्स टू डाय, नो वन वॉन्ट्स टू डाय म्हणजेच पहा या वाक्यामध्ये टू प्लस वर्ब म्हणजेच काय आहे त्या ठिकाणी टू प्लस वर्ब, टू डाय हे इन्फिनिटिव्ह वर्ब आहे आणि त्या वाक्यामध्ये त्याचा वापर काय केलेला आहे, कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट म्हणून केलेला आहे. कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट म्हणून केले आहे. म्हणजेच काय की इन्फिनिटिव्हचा वापर आपण वाक्यामध्ये कर्म म्हणूनही करू शकतो. दुसरा आहे पहा इन्फिनिटिव्हचा वापर आपण कॉम्प्लिमेंट म्हणून करू शकतो. इन्फिनिटिव्हचा वापर आपण कॉम्प्लिमेंट म्हणूनही या ठिकाणी करू शकतो. फॉर एक्झाम्पल, ही इज टू गो, ही इज टू गो म्हणजेच या ठिकाणी टू गो हे इन्फिनिटिव्ह आहे परंतु त्याचा वापर या ठिकाणी कॉम्प्लिमेंट, याचा वापर कॉम्प्लिमेंट पूरक म्हणून या वाक्यामध्ये केलेला आहे. तसेच इन्फिनिटिव्हचा वापर आपण उद्देश दर्शवण्यासाठी, तिसरा उद्देश दर्शवण्यासाठी,
उद्देश दर्शवण्यासाठी करू शकतो. त्यासाठी मी एक एक्झाम्पल या ठिकाणी लिहिते पहा. आय सोल्ड माय वॉच. आय सोल्ड माय वॉच टू बाय बुक्स. पहा, तिसरा त्या ठिकाणी इन्फिनिटिव्हचा वापर आहे तो आपण उद्देश दर्शवण्यासाठी करू शकतो. आय सोल्ड माय वॉच टू बाय बुक्स. म्हणजे मी माझी वॉच कशासाठी सोल्ड केलेली आहे? टू बाय बुक्स. म्हणजे टू बाय या ठिकाणी वापरलेला आहे, परंतु ते कशासाठी? उद्देश दर्शवण्यासाठी वापरलेला आहे. इथला उद्देश काय की बुक्स घेणं हा या ठिकाणचा उद्देश आहे. म्हणजेच या ठिकाणी जे इन्फिनिटिव्ह व्हर्ब आहे त्याचा वापर उद्देश दर्शवण्यासाठी या तिसऱ्या वाक्यामध्ये केलेला आहे. म्हणजेच पहा, टू प्लस वर्ब इज नोन ॲज अ इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्हचा वापर आपण कर्म म्हणून, कॉम्प्लिमेंट म्हणून तसेच उद्देश दर्शवण्यासाठी वाक्यामध्ये करू शकतो. इन्फिनिटिव्ह नंतर आपला जो तिसरा प्रकार या ठिकाणी आहे पहा तो म्हणजे जिरंड. तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे जिरंड. वर्ब प्लस आयएनजी. पहा, वर्ब प्लस आयएनजी म्हणजेच काय? जिरंड. वर्ब प्लस आयएनजी म्हणजे जिरंड. आणि प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये सुद्धा वर्ब प्लस आयएनजी म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, परंतु दोन्हींचा वापर वाक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण या ठिकाणी करतो. पहा, जिरंड आर नॉन फायनाईट वर्ब. व्ही प्लस आय एन जी म्हणजेच जिरंड याचा उपयोग नाम म्हणून कर्ता किंवा कर्माच्या जागी केल्यास त्यास आपण जिरंड असे म्हणतो. पहा, पुन्हा सांगते पहा, जो जिरंड वाक्यामध्ये आहे पहा, जे जिरंड वाक्यामध्ये आहे त्याचा उपयोग नाम म्हणून कर्ता किंवा कर्माच्या जागी, नाम म्हणून कर्ता किंवा कर्माच्या जागी केल्यास त्यास जिरंड असे म्हणतात. आणि दे आर पार्टली वर्ब्स अँड पार्टली नाउन्स. हे जे जिरंड्स आहेत पहा ते काय आहेत? पार्टली वर्ब्स अँड पार्टली नाउन्स आहेत पहा. आणि आपण प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये पाहिलं होतं दे आर पार्टली वर्ब्स अँड पार्टली ॲडजेक्टिव्ह. आणि जे जिरंड्स आहेत पहा ते जिरंड्स काय आहेत? दे आर पार्टली वर्ब अँड पार्टली नाउन. फॉर एक्झाम्पल पहा, रीडिंग इज हिज हॉबी. रीडिंग इज हिज हॉबी म्हणजे या वाक्यामध्ये वर्ब प्लस आय एन जी जे दिलेलं आहे ते म्हणजेच जिरंड. आणि या वाक्यामध्ये पहा त्याचा वापर, या रीडिंगचा म्हणजे जिरंडचा वापर या ठिकाणी कर्ता म्हणून केलेला आहे. आणि कर्ता म्हणजेच नाम त्या ठिकाणी असतं पहा. म्हणजेच रीडिंग हे जिरंड या ठिकाणी नाम म्हणून वापरलेलं आहे पहा. आय लाईक रीडिंग. आय लाईक रीडिंग. आय लाईक रीडिंग. आता या ठिकाणी पहा त्याचा वापर, या पहिल्या वाक्यामध्ये त्याचा वापर सब्जेक्ट म्हणजेच कर्ता म्हणून झाला होता आणि या वाक्यामध्ये ते कर्म म्हणून म्हणजे ऑब्जेक्ट म्हणून वापरलेला आहे पहा. आणि ऑब्जेक्ट प्लेसला सुद्धा त्या ठिकाणी काय असतं? नाउन त्या ठिकाणी दिलेलं असतं. म्हणजेच या ठिकाणचं जे जिरंड आहे त्याचा वापर या ठिकाणी नाउन म्हणून केलेला आहे पहा. म्हणजेच आत्ता आपण जे नॉन फायनाईट वर्ब जे होतं पहा, नॉन फायनाईट वर्बमध्ये 3 प्रकार जे होते पार्टिसिपल, जिरंड अँड इन्फिनिटिव्ह वर्ब हे या ठिकाणी पाहिलेलं आहे पहा. आता जिरंड इज द नाउन इन अ सेंटेन्स. आत्ता आपण काय हे नॉन फायनाईट वर्बचे प्रकार आपण या ठिकाणी पाहिले होते. आता हे सर्व जे प्रकार आपण या ठिकाणी पाहिले आहेत ते मेन वर्बचे प्रकार होते पहा. आणि आता आपल्याला पुढे पाहायचं आहे जे महत्त्वाचं दुसरा प्रकार जो होता आपला मेन वर्ब बरोबर, तो म्हणजे हेल्पिंग वर्ब या ठिकाणी पाहायचा आहे पहा. महत्त्वाचा दुसरा प्रकार हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्बलाच आपण सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतो. आणि यालाच, या हेल्पिंग वर्बलाच आपण ऑक्झिलरी वर्ब असेही म्हणतो पहा. ऑक्झिलरी वर्ब असेही या ठिकाणी म्हणतो. आता या ऑक्झिलरी वर्बमध्ये म्हणजेच हेल्पिंग वर्बमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत पहा. त्यातला पहिला प्रकार आहे तो प्रायमरी हेल्पिंग वर्ब किंवा प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब असेही आपण त्याला म्हणू शकतो. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मोडल्स. दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे मोडल्स. आता या प्रायमरीमध्ये पहा पुन्हा 3 प्रकार पडतात. या प्रायमरीमध्ये पुन्हा 3 प्रकार त्या ठिकाणी आहेत.
तीन प्रकार. तर त्यातला पहिला जो प्रकार आहे पहा ते म्हणजे टू बीज फॉर्म, टू बीची रूपे. टू बीची रूपे. टू बीची रूपे म्हणजेच काय पहा एम इज आर, एम इज आर आणि वॉज वेअर, एम इज आर आणि वॉज वेअर. यास आपण टू बीची रूपे असे म्हणतो. एम इज आरचा वापर प्रेझेंट टेन्समध्ये केला जातो आणि वॉज वेअरचा वापर पास्ट टेन्समध्ये केला जातो. यातला दुसरा जो प्रकार आहे पहा तो म्हणजे टू हॅवची रूपे, हॅवची रूपे. याच्यामध्ये हॅव आणि हॅज आणि दुसरा जो आहे तो म्हणजे हॅड. हॅव आणि हॅज याचा वापर आपण प्रेझेंट टेन्समध्ये करतो आणि हॅडचा वापर आपण पास्ट टेन्समध्ये करतो. आणि तिसरा प्रकार आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. पाहतो तिसरा प्रकार म्हणजे काय पहा. तिसरा प्रकार म्हणजे टू डूची रूपे. टू डूची रूपे. त्याच्यामध्ये डू, डज आणि डिड. डू आणि डजचा वापर आपण प्रेझेंट टेन्समध्ये करतो आणि डिडचा वापर आपण पास्ट टेन्समध्ये करतो. हे तीनही प्रकार पहा, हे तीनही हेल्पिंग वर्बमधील प्रायमरी ऑक्झिलरीचे महत्त्वाचे तीन प्रकार या ठिकाणी आहेत पहा. आणि या प्रायमरी ऑक्झिलरी बरोबरच मोडल्स हा त्या ठिकाणी हेल्पिंग वर्बचा दुसरा प्रकार आहे पहा. मोडल्स हा त्या ठिकाणी दुसरा प्रकार आहे पहा. हेल्पिंग वर्बमधील दुसरा प्रकार म्हणजे मोडल. आणि या मोडलला आपण काय म्हणतो, भाववाचक सहाय्यकारी क्रियापद. भाववाचक सहाय्यकारी क्रियापद. भाववाचक सहाय्यकारी क्रियापद आपण मोडल्सला म्हणतो पहा. आणि या मोडल्समध्ये सुद्धा 13 प्रकार आहेत. एकूण या ठिकाणी 13 प्रकार आहेत पहा. एकूण या ठिकाणी 13 प्रकार आहेत आणि या 13 प्रकारामध्ये काहींचा समावेश मोडल्समध्ये होतो, आणि काहींचा समावेश सेमी मोडल्समध्ये होतो पहा. तर पहा मित्रांनो, आज अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वर्ब आणि वर्बचे महत्त्वाचे प्रकार या ठिकाणी पाहिलेले आहे. आणि या ठिकाणी मी जे आत्ता लिहिलेलं आहे पहा मोडल आणि त्याचे जे 13 प्रकार या ठिकाणी आहेत ते आपण पुढील लेक्चरमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. तर म्हणून जर तुम्ही आर्विक सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. पुढील लेक्चर पाहण्यासाठी आणि पुढील लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी मॉडेल व मॉडेलचे जे 13 प्रकार या ठिकाणी दिलेले आहे ते या ठिकाणी पाहणार आहोत.